झोपडपट्टी मुक्त मुंबईचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राज्य सरकारने अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतलाय। आता झोपडपट्टी परिसरात जर समूह पुनर्विकास प्रकल्प राबवला जात असेल तर पुनर्विकासासाठी झोपडपट्टी धारकाची संमतीची गरजच लागणार नाहीये। होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय। मुंबईतील झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने नुकताच घेतला होता। त्या संदर्भातील जीआर आता जारी करण्यात आलाय। या जीआर नुसार आता समूह पुनर्विकास योजनेच्या अंमलबजावणीसाठी झोपडपट्टी धारकांची संमती घेणं आता आवश्यक राहणार नाहीये। पण याला काही अटी आहेत। किमान 50 एकर सलग क्षेत्रफळ असलेल्या जमिनीवरती 51% किंवा अधिक झोपडपट्टी क्षेत्र असेल तर त्याचा समूह पुनर्विकास केला जाऊ शकतो। या योजनेमध्ये खासगी, शासकीय किंवा अर्धशासकीय जमिनींचाही समावेश करता येईल। तसंच जुन्या धोकादायक इमारती, चाळी, भाडेकरू इमारती, सेस इमारती यांचाही समावेश करता येणार आहे। म्हणजे जिथं 50 एकर परिसरात सलग झोपडपट्टी किंवा जुन्या झालेल्या इमारती आहेत अशा ठिकाणी समूह पुनर्विकास योजना राबवता येणं शक्य आहे। त्यात प्रकल्प अडला जाऊ नये यासाठी झोपडपट्टी धारकाची संमती घेणं गरजेचं राहणार नाही। झोपडपट्टी समूह पुनर्विकास योजनेची नोडल एजन्सी म्हणून एसआरएची नियुक्ती केली गेली आहे। तर या योजनेमध्ये शासकीय संस्थांना संयुक्त भागीदारीने किंवा निविदेद्वारे खासगी विकासक देखील नेमता येणार आहे। त्यातही जर एखाद्या विकासकाकडे समूहाच्या 40% क्षेत्र असेल तर त्याला प्राधान्याने योजना राबवता येणार आहे। आणि समूह पुनर्विकासामध्ये झोपडपट्टी नसलेल्या भागावर उभ्या असलेल्या इमारतींचा समावेश करायचा असल्यास त्याचा विकास हक्क मिळवण्याची जबाबदारी ही संबंधित विकासकाची असणार आहे। आता सरसकट ही समूह पुनर्विकास योजना राबवता येणार आहे का? तर नाही। जिथं ही योजना राबवायची असेल त्यासाठी एसआरएच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आधी झोपडपट्टी समूह क्षेत्र निर्धारित करावं लागणार आहे। त्यानंतर संबंधित क्षेत्राला उच्चस्तरीय समितीची मान्यता घ्यावी लागणार आहे। या उच्चस्तरीय समितीमध्ये अध्यक्ष हे गृहनिर्माण विभागाचे सचिव असतील तर सदस्य म्हणून नगरविकास विभागाचे, मुंबई मनपाचे आयुक्त, एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि ज्या सार्वजनिक प्राधिकरणाची जमीन असेल त्या प्राधिकरणाचे प्रतिनिधी हे निमंत्रित सदस्य असणार आहेत। या माध्यमातून झोपडपट्टी पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होऊ शकेल आणि जास्त वेळ प्रकल्प रखडून राहणार नाहीत अशी सरकारला आशा आहे। या योजनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून सांगा। मुंबईशी निगडीत बातम्या अपडेटसाठी लोकमत मुंबईचं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, फेसबुक, इन्स्टा पेज फॉलो करा। धन्यवाद। काही कारण चालणार नाही। शाळेत वेळेतच यायचं। चल, तुला रोज उशीर कसा होतो रे? उद्यापासून वेळेत यायचं, नाहीतर वर्गाच्या बाहेर। चल जागेवर। हा तर कुठे होतो आपण?